फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम. श्रोत्यांच्या मनपसंत फोन इन गीतांचा कार्यक्रम फोन फरमाईश. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश. नमस्कार सर. नमस्कार. मी रणजित पोळ बोलतोय सर, कुकडगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. रणजितजी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. काय करता आपण? फोर व्हीलर इलेक्ट्रिशियन काम करतो. बरं, कुठं नांदेडला की का गावातच? हा, नांदेडला करतो. अच्छा, आता सध्या लॉकडाऊन आहे तर येणं जाणं बंद असेल मग आता? हो सर. कधीपासून करता? 2 वर्ष झाली सर. यासाठी काय आयटी वगैरे केलाय का? नाही सर, आयटी केली. काय काय असते बरं इलेक्ट्रिशियन मध्ये? इलेक्ट्रिशियन सर, वायरिंग सगळं पाहता, गाडीचं वायरिंग वगैरे तुम्ही? हो रणजितजी, आज कार्यक्रमात गाणं कोण आहे तुम्हाला? सर. पोरा. बरं, ठीक आहे. ऐकूया तुमच्या आवडीचा छत्रपती शिवाजी. कार्यक्रम आहे फोन फरमाईश. हा मॅडम, आपल्याला गाणं ऐकायचं आहे. नाव सांगा अगोदर आपलं. मुंजाजी अब्बाजी होळकर, कुठून बोलताय? शिवरा खुर्द, वसमत तालुका, जिल्हा हिंगोली. बरं, काय सुरू आहे सध्या आपलं? काय नाही मॅडम, आता हेच आता चारा पाणी करायचं, भिजवायचं जरासं. अच्छा, शेतीतली कामं करताय. हो मॅडम. किती एकर आहे शेती? मॅडम 4-5 एकर आहे मॅडम. बरं बरं, काही शेतीला जोड व्यवसाय करता? हो मॅडम, नांदेडला दूध सुरू होतं, ते कोरोनासाठी मॅडम दूध बंद करून टाकलं. अच्छा, डेअरीला वगैरे आणत होतात का घरगुती? नाही, घरगुती होते मॅडम, वरी होती नांदेडला आपली. बरं, मग आता? काय नाही मॅडम, आता काय नाही, शेतातलंच करायचं बघा. ते आता दुधाचा व्यवसाय बंद करून टाकला, ते कोरोनामुळे जास्त लय पेशंट वाढायचं हो. नांदेडला आपल्या. तुमच्या गावाची कशी परिस्थिती आहे? मॅडम, आमच्या गावात बी 5-6 झालेत बघा आता कोरोना. बरं. हो मॅडम, ते समजा आता शेतानच येऊन राहिलेत मॅडम, जास्त करून शेतानच राहिलेत. आमच्या गावातली चार आणि फक्त पब्लिक गावात आहे, ज्या शेती नाही ते त्याच्यानंच गावात राहिलेत ते. जे शेतातल्या मोकळ्या हवेत राहत आहे. हो ना मॅडम, आम्ही बी शेतातच राहिलेत मॅडम आता. बरं, तिथं असताना सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल ना? हा मॅडम, काळजी आहे हो. त्याच्यानं गावाकडे गेले तर आम्ही आंघोळी हे करतो, गावाकडून आले की गावात जातच नाही सहसा 2-2, 3-3 दिवस. हो ना. बरं, आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार? पाऊली चलती पंढरीची वाट. ठीक आहे मुंजाजी, आज आपण कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद. ऐकवित आहोत आपण. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश. मी कोंडलवाडीहून ज्योती बोलतो. बोला ज्योतिजी, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. काय करता आपण? बिड्या करते सर मी. अच्छा, आता सध्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये बिड्याचा व्यवसाय बंद आहे की चालू आहे? बंद आहे सर, आता लॉकडाऊन आहे ना सर. अच्छा. बंद आहेत बिड्या. आता लॉकडाऊन असल्यामुळं बंद आहे व्यवसाय पूर्ण. करण्यासाठी बिड्या बंद आहेत आता. जेव्हा तुम्ही बनवत गेल्यात तेव्हा त्याचं दर काय होते, म्हणजे केवढ्याला किती बिडे असतात बनवून द्यायच्या? बिड्या 140 रुपयाला 1000. 140 रुपयाला 1000. 1000 बनवतो मी रोजचं. अच्छा, आणि कंपनीला देऊन यावं लागते. मटेरियल कोण देते मग याचं बिड्या बनवण्याचं? कंपनी इथंच राहते सर. कंपनीच असते का? आपल्या घरापासून कंपनी किती लांब आहे? इथून 4-5 घर जवळ आहे. जवळच आहे का? हो सर, जवळच आहे. बरं बरं. कधीपासून करता हा व्यवसाय तुम्ही? मी की लहानपासून बनवतो. आकाशवाणी नांदेड केंद्राचे कोणकोणते कार्यक्रम आपण ऐकता? आपली आवड, आपली पसंत सगळं ऐकतो सर. बरं बरं बरं. आता आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचं तुम्हाला? मिलनचं टाका सर, नाही तर सावंत का महिना. बरं, ठीक आहे. ऐकूया तुमच्या आवडीचं मिलन. फरमाईश. हा, नमस्कार मॅडम. मी रामेश्वर बनसोडे बोलतो, जिल्हा तालुका, जिल्हा नांदेड मॅडम. बरं, काय करताय रामेश्वर आपण? मॅडम काय शेतीतला धंदा मॅडम. शेती व्यवसाय करता? हा मॅडम. बरं, किती वर्ष झालं शेती करताय? 4 वर्ष झाले मॅडम. शेळ्यात मॅडम आपल्याकडे किती एक खंडीभर. शेळ्यांची व्यवस्था कशी करता? रूम आहे सर मॅडम, पत्राची. बर, आता म्हणजे त्याला चारा पाणी म्हणजे असं हिंडवायचं शेतानं. आता ह्या उन्हाळ्याच्या काळात पत्राच्या रूम मध्ये म्हणजे त्यांना किती गरम होत असेल हो तिथे? नाही मॅडम, संध्याकाळी तेवढं, दिवसभर मात्र आम्ही असं फिरवत राहतो शेतात. म्हणजे शेतीत फिरवता? झाडाखाली बसवतो उन्हाच्या फारी. आणि तिथली स्वच्छता आहे की मग? स्वच्छता आहे ना मॅडम. किती होतं उत्पन्न दरवर्षी मग तुम्हाला? मॅडम उत्पन्न असं भेटते कधी 40-50 हजारचं. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार? तुंबिन मधलं काय मॅडम? तुंबिन. तुंबींचं कोणतं ऐकता? तुम्हारे सिवा कृष्णाच्या हात करेंगे. ठीक आहे, आज आपण कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद. ऐकत आहोत आपल्या आवडीचं तुंबीन या चित्रपटातून. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश. हॅलो, नमस्कार सर. मी धनंजय बोलालो, साहेबराव वाघमारे. फोन फरमाईश या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. काय करता आपण साहेबरावजी? सर आपल्याकडे टेंटचा धंदा आहे सर. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे साऊंड सिस्टीम बंद असतील ना आता?
तर आता सध्याला बंदच आहे, लॉकडाऊन आहे ना सर. बरं काय काय आहे तुमच्याकडे साऊंड सिस्टीम मध्ये नेमकं काय काय आहे बरं, म्हणजे किती सामान? सिस्टम डीजे संपूर्ण आहे सर. मंडप आपलं मालकाचा आहे. अच्छा, तुम्ही तिथं काम करताय. बरं किती आहे महिना तुम्हाला? तर आपल्याला 7,000 रुपये. काम असो नसो 7,000 रुपये महिना तुम्हाला भेटतो. हो सर. बाकी आता सध्याला काय करता? आता लॉकडाऊनचा काळ आहे आणि सगळं बंद आहे, तर कसं उदरनिर्वाहासाठी काय करता? तर आता याच्यामध्ये कोणते धंदा लागलेले करायचे सर. आपल्याला गीत ऐकायचं होतं. कोणतं गीत ऐकता? सर आंबेडकरांचं गाणं एक द्या सर. ऐकूयात साहेबरावजी तुमच्या आवडीचं बाबासाहेबांचं. काम ऐकायचं आहे. नाव सांगा अगोदर आपलं. सायनाथ चिंचलवाड बिकनाळून बोलतो मी. कुठं आलं आपलं गाव? उमरी तालुका बिकनाळ. काय करताय काम सध्या? सध्या शेताकडे काम मॅडम. आता दुसरं काय नाही काम. आता शेतीतली शेताकडे जायचं, ते काम करायचं, घंटाभर यायचं घरला. उन्हामुळं आता शेतीतली कामं लवकरच उरकून यावं लागत असतील ना? हो ना मॅडम. काय आहे शेतीत सध्या? काय नाही मॅडम, आपलं कोरडवाहू होतं यार. शेताकडे जाऊन काय ते पराठे ते करायचं. आता दुसरी काय उन्हाळ्यात. बरं बरं. आकाशवाणीचे कोणते कोणते कार्यक्रम ऐकता मग? मॅडम आम्ही फोन पण माहिती ऐकता जास्त करून. बरं, आपल्या गावात आता सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे, म्हणजे लॉकडाऊन केलेलं आहे, तर कसं आहे वातावरण सध्या? तर मॅडम लई काहीच नाही. लोक घराबाहेर पडतायत? नाही नाही नाही, जास्ती शेताकडे जातात. शेताकडून येऊन लोक घरी करतात. अजून त्यांच्या परी शेताकडे जातात. हो. बर, ठीक आहे. आज आपण कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकवीत आहोत आपल्या आवडीचं हे शिवाजी महाराज. या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. कोण बोलता आपण? धन्यवाद. पांडुरंग मोरे बोलतो. मुक्काम पोस्ट वारंगापाटा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बरं, आता सध्याला तर लॉकडाऊन चालू आहे, तर तुमचं काम कसं चालू आहे? काम काही नाही, घरीच. आता घरीच राहायचं, घरीच खायचं, घरीच आकाशवाणी ऐकायचं. बरं, सध्या लॉकडाऊनचा काळ आहे आणि आपण घरातच आहोत, तर आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम तुम्ही ऐकत असाल? हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालूच राहते. बरं बरं, तुम्हाला एखादा आवडलेला कार्यक्रम सांगा बरं आकाशवाणी नांदेड केंद्राचा. आता सप्रेम नमस्कार चांगला व्हायला सर. अच्छा, पत्र वगैरे पाठवत नाही तुम्ही? पत्र टाकतो कधी मध्ये. बरं, पांडुरंगजी परिवारामध्ये कोण कोण आहे? परिवारात मुलगी आहे, मुलगा आहे, मिसेस आहे. बरं, मुलं कोणत्या वर्गामध्ये आहेत? 3रीला आहे, अच्छा. एक 2रीला आहे. ते सौदागर मधला आहे का, धुपो छाओ तेरा मेरा साथ रहे. परिवाराचं नाव घ्या ना सर. वैष्णवी मोरे, कुंडलिक मोरे, अश्विनी मोरे. ठीक आहे, ऐका तुमच्या परिवार. फरमाईश. हा मॅडम, माझं नाव गुरुनाथ शिवाजी शिकारे. कुठून बोलताय आपण? मॅम मी शेवडी, लोहा तालुका, नांदेड जिल्हा. काय करताय सध्या? मॅम मी इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे. कुठला ट्रेड आहे? प्रोडक्शन. मग आता सध्या ऑनलाईनच क्लासेस होत असतील नाही का? हा मॅम, ऑनलाईनच होतात लेक्चर. बरं, हे ऑनलाईन क्लासेस होताना समजतं का हो सर्व? नाही ना मॅम, आमची प्रोडक्शन ब्रँच असल्यामुळे मॅम आम्हाला लेन्थ मशीनवर वगैरे वर्क करावं लागतं. अच्छा. आणि आता सध्या व्हर्च्युअल लॅब मध्ये तेवढं समजत नाही मॅडम. मग आता कसं करताय स्टडी? आता सध्या मॅम ते व्हर्च्युअल लॅबचे आम्हाला व्हिडिओ पाठवतात, ते व्हिडिओ बघता आणि मग तेच ऑनलाईन एक्झाम वगैरे होतात मॅम. थर्ड सेमिस्टरच्या एक्झाम झाल्या ऑनलाईन. हो, आता झाल्यात ना. सेमिस्टरच्या होणारच मॅम. हो. बरं, इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजे काय करणार नेमकं तुम्ही? मॅम आता इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा इंडस्ट्रियल एरिया थोडासा लो आहे असल्यामुळे मॅम मी तुला साईड मध्ये मी थोडं MPSC ची पण स्टडी करतो. हां, अच्छा. इकडची तयारी करत असताना इकडे प्रशासकीय सेवेचा किंवा MPSC UPSCचा जो अभ्यास आहे तो कशा पद्धतीनं करतात किंवा त्याला किती वेळ देतात? मग तिथं मॅम सध्या आता मी 70% आणि 30% मध्ये डिवाइड केलेला आहे. 30% मी सिव्हिल सर्व्हिसला वेळ देतो मॅम त्याच्या तयारीसाठी. बरं, छान. सध्या तर सेल्फ स्टडीज करतो मॅम. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार? राज पिक्चर मधलं मॅम, इतना मैं चाहूं तुझे. ठीक आहे, आज आपण कार्यक्रमात फोन केलात आणि इतकं छान असं गीत सुचवलं त्याबद्दल धन्यवाद. बोलतो जांबवून, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बोला ज्ञानबाजी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. काय करता आपण? काय नाही सर, शेतातच आहो. तर लॉकडाऊनचा काळ आहे आणि शेतामध्ये प्रत्येक जण काम करतोय. हो सर, हळद काढली. हा, किती होती हळद? त्यामुळे आता ते शेतातच आहो. किती होती हळद? सर 1.5 एकर मध्ये होती. बरं, किती झाली हळद? हळद सर आता वाळण चालू आहे सर. अच्छा. ते ढोल करावं लागते, ढोल करून पुन्हा मग बिटाला न्यायची. अच्छा, बिटावर नेऊन विकायची. हा. पूर्ण शेती किती आहे तुम्हाला? 4 एकर आहे सर. 4 एकर पैकी 1.5 एकर मध्ये तुम्ही हळद घेतली. हो. बाकी 2.5 एकर मध्ये काय केलं? बाकी कापूस होता काय सर. एवढ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पीक घेताय, तर पाण्याची व्यवस्था काय आहे तुमच्याकडं? हिर आहे सर. सध्याला पाणी भरपूर आहे का? साधारण सर
ठीक आहे. ज्ञानबाजी आज कार्यक्रमात गाणं कोण आहे तुम्हाला? गाणं सर माहेरच्या साडी म्हणलं टाका, माझं सोनूलं सोनूलं. सर आमच्या पत्नीचं ऐकायचं आहे, ते नातू झाला त्याच्यानं आमची पत्नी म्हणायची ते टाका माहेरच्या साडी म्हणलं. बरं बरं. नाव सांगा ना तुमच्या घरच्यांचं. रंजना टारफे. घरामध्ये आणखी कोण कोण असतं? परिवारामध्ये आई आहे हम्म. आणि मुले आहेत, 2 मुली. बरं बरं. ठीक आहे. ज्ञानोबाजी ऐकूयात आपल्या परिवारासोबत माहेरची साडी या चित्रपटासाठी हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद. माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. पाळण्यात निजला काळजाचा तुकडा, खुदू खुदू हसला चंद्रावाणी मुखडा. पाळण्यात निजला काळजाचा तुकडा, खुदू खुदू हसला चंद्रावाणी मुखडा. हसू गालावरच मी कस ओठांनी टिपलं, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. दुडू दुडू धावतो शोभाली अंगणा, बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा. दुडू दुडू धावतो शोभाली अंगणा, बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा. घरादारात सुखाचं त्यानं चांदण शिंपलं, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. उद्या होशील बाळा पित्या परी तू गुणी, इष्ट लागेल तुला हेवा करील कुणी. उद्या होशील बाळा पित्या परी तू गुणी, दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी. भविष्यात तुझ्या माझ्या काय गुपित लपलं, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल.
नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश. हर्षदा गणेश गोनेवार. कुठून बोलते? शेवडीहून बोलत आहो. तू काय करते? शाळा शिकते. कितवीत आहे? 7वीला. मग आता अभ्यास कसा करते? शाळा तर बंद आहेत. घरी बसूनच खेळते मॅडम. किती वेळ करते? 2-3 घंटे करते. आणि बाकीचा वेळ काय करत असते? शेतावर जाते आणि कधी खेळते. खेळायला कुठले खेळ आवडतात मग तुला? मला आवडतात बघा, आहेत 2-3 खेळ आता आवडतात. म्हणजे डबा एक्सप्रेस, शिवका पाणी. आणि आज कार्यक्रमात तुला कोणतं गीत ऐकायचंय? ती छोटीशी हे नाही का गाणं, ते टाका. बर, तुला गाणे पण ऐकायला आवडतात? हो, मला तर गाणे लय खूप आवडतात. ठीक आहे हर्षदा, आज तू कार्यक्रमात फोन केलास, छान गप्पा मारल्या. फोन फरमाई हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांचं तबला वादन ऐकूया. राग आहे पंचम सावरी.